आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक मुठभर पुदिना घेतलेला आहे, त्याची कवळी कवळी मी देठं पण घेतलेली आहेत अशा पद्धतीनं, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरची मी देठं पण घेतलेली, जेवढी कवळी असतील तेवढी देठं घ्यायची त्याची। ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची 10 ते 15 पानं पण टाकू शकता। पुदिना जास्त घ्यायचा, कोथिंबीर थोडीशी कमी घ्यायची। मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्ध्या तिखटवाल्या आहेत आणि अर्ध्या साध्यावाल्या आहेत पोपटी कलरच्या। ह्या मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे घ्या। देशी लसूण घेतलेला आहे, 1.5 गड्डी घेतलेला आहे, लसूण थोडासा जास्त घालायचा। अर्धा चमचा छोट्या आकाराचं जिरं घेतलेलं आहे, कच्चंच आहे, भाजलेलं नाही आहे। चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाल्याच्या जागी तुम्ही थोडीशी आमचूर पावडर पण वापरू शकता। थोडंसं टाकायचं काळं मीठ। आता हे काय करायचं, मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे। फिरवून घेतलेलं आहे बघा, अशी पेस्ट करायची। थोडीशी दरदरी राहिली तरी पण चालू शकते, पण थोडीशी बारीक करायची। आता ह्याच्यामध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, असे खरपूस चांगले लोखंडी तव्यामध्ये मी भाजलेले आहेत। हे वतून घ्यायचे सगळे, आणि वजनी म्हटलं तर 200 ग्रॅम आहेत। भाजून पूर्ण थंड होऊन द्यायचं, गरम गरम बिलकुल टाकू नका। आता ह्याला पण मी काय करते, 2च वेळा बंद चालू असं मी फिरवून घेतलेलं आहे। ह्याच्यात एखादा थोडासा अर्धा झालेला असतो, एक चुरा पण होतो, तर तशा पद्धतीत करायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे कुटून सुद्धा वापरू शकता, आणि असं बंद चालू फक्त 2 वेळा। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचे, एक छोटे 2 चमचे जरी टाकलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरला बारीक केलेलं ओतून घेऊया। सगळं ओतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, बिलकुल वलसर होत नाही, अशा पद्धतीत होतं। आणि हे तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता। जेवताना जरी एवढं जरी घेतलं की नाही ताटाला लावायला, तरी इतकं छान लागेल, एकदम चटपटीत। आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं होतं की काय खायचं मन होत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीत तुम्ही करू शकता। खूप चविष्ट अशी होती ही चटणी। एकदा तुम्ही अशी करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।